सुप्रीम कोर्टाच्या अलीकडे निर्णयामुळे अनुसूचित जमातीतील 67 कर्मचाऱ्यांचे अधिक संख्या पद रद्द झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी अकोल्यात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमन संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले। त्यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। 28 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या 67 कर्मचाऱ्यांची अधिसंख्या पद रद्द करण्यात आले। या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना पुन्हा पदाच्या अधिसंख्या आदेशाखाली समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी ऑफरोह ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागण्यांकरिता अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑफरोह संघटनेने एकदिवसीय धरणे आंदोलन केले। संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात मागण्या करण्यात आल्या। यामध्ये अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा अधिसंख्या पद लागू करावे, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नतीची संख्या उपलब्ध करून द्यावी, जोपर्यंत पदोन्नती मिळत नाही तोपर्यंत 10, 20 आणि 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शिक्षक कर्मचाऱ्यांकरिता वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी लागू करून त्यांचे लाभ द्यावेत। संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी आंदोलन दरम्यान शासनाच्या धोरणाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्यात। आमच्या अधिकारांबाबत निर्णय होत असताना आमचं मत घेतलं जात नाही आणि नंतर आमच्यावर अन्याय होतो असे म्हणत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी ऑफरोह संघटनेने केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑर्गनायझेशन फॉर द राईट ऑफ वुमन या संघटनेच्या माध्यमातून नारे निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या नारे निदर्शने कार्यक्रमामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या अशा आहेत की 28 एप्रिल 2025 ला जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला त्या कर्मचाऱ्यांचा अधिसंख्या पदाचा आदेश रद्द करण्यात आला। याचाच अर्थ असा आहे की अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदाचा आदेश हा लागूच होत नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी निदर्शनास येते। असं असताना आमची प्रमुख मागणी पहिली ही आहे की जोपर्यंत आम्हाला कायम कर्मचाऱ्याप्रमाणे पदोन्नती मिळत नाही तोपर्यंत 10, 20 आणि 30 ही आश्वासित योजना तसेच शिक्षक बंधूंसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी ही लागू झाली पाहिजे आणि त्याचे लाभ त्या कर्मचाऱ्यांना दिले गेले पाहिजे। हा अन्याय दूर करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आम्ही इथं नारे निदर्शने केले आणि यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन देणार आहोत। मागण्या पूर्ण याच्यापूर्वी पुन्हा आंदोलन आम्ही तीव्र करण्यात येईल। आंदोलन प्राध्यापक सुरेश पाटकर, ऑफरोह संघटनेचा विभागीय अध्यक्ष। अनुकंपा धोरण लागू करा, आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे। अनुकंपा धोरण लागू करा, लागू करा।